नमस्कार, मी स्नेहल घरपणकर। SP9 मराठीमध्ये आपलं स्वागत। तर पाहूयात आजच्या टॉप 9 न्यूज। बोंद्रेनगर ते पाडी खुर्दकडे 160 मीटरचा रस्ता महापालिकेने का थांबवला? लोकांची बळी या रस्त्यावर किती घेणार असा सवाल मथुरा कॉलनी परिसरातील नागरिकांनी व्यक्त केला होता। या संदर्भातील बातमी SP9 टीव्ही चॅनलने प्रसिद्ध केली होती। त्याची दखल कोल्हापूरचे खासदार संजय मंडलिक यांनी घेऊन 60 लाख रुपये मंजूर करण्यात आले असून त्याचा शुभारंभ आज दिनांक 6 मार्च सकाळी 9:30 वाजता खासदार संजय मंडलिक व माननीय रिंकू देसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आला। रिंकू देसाई सारखा कार्यकर्ता माझ्या पाठीशी असल्याने माझ्या फंडातून बोंद्रेनगर ते पाडी खुर्द रस्त्यासाठी 60 लाख रुपये निधी देऊ शकलो। त्याचा शुभारंभ आज श्रीफळ वाढवून माझ्या हस्ते करण्यात आला असल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी उद्घाटन प्रसंगी सांगितले। लोकसभा मतदारसंघात मोठ्या प्रमाणात निधी देऊन विकास केला आहे। त्याचा एक भाग म्हणून बोंद्रेनगर ते पाडी खुर्द रस्त्याचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आला आहे, असे खासदार संजय मंडलिक यांनी सांगितले। लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम लवकर जाहीर होणार असून माझी उमेदवारी पक्षाने जाहीर केली नसल्याने पुन्हा पक्षाने तिकीट दिले तर पुन्हा खासदार होऊन आपल्या भागातील विकास करणार असल्याचे जाहीर केले। तरी पक्षाने मला तिकीट नाही दिले तर केंद्रामध्ये भाजप सरकार असणार असल्याचे माजी खासदार म्हणून आपल्या भागातील विकासासाठी निधी आणून विकास करणार असल्याचे खासदार संजय मंडलिक यांनी कार्यकर्त्यांसमोर जाहीर केले। या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्ते रिंकू देसाईसह बोंद्रेनगर, गणेश पार्क, सृष्टी पार्क, CPR, KMT मथुरा कॉलनी इत्यादी कॉलनीतील कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने हजर होते। साधारणतः कोल्हापूर शहर सोडून ग्रामीण भागातल्या प्रत्येक जवळजवळ माझ्या मतदारसंघामध्ये 238 गाव आहेत, 938 गाव येतात। वाड्यासह वस्तीसह जर बघितलं तर 1200-1250 गाव येतात। त्यातल्या 80% ठिकाणी निधी देण्यामध्ये मी यशस्वी झालो। हा निधी काय केवळ खासदार फंड नाही तर शासनाचे वेगवेगळे हेड्स वापरून हा निधी आणला। अर्थात आज तो 60 लाखाचा रस्ता होतोय, हा बजेटमधनं शासनाचे अर्थसंकल्प बजेटमध्ये आपण घेतला। आपण वेगवेगळ्या पद्धतीचे बजेट वापरून जवळजवळ 700 कोटी रुपयाचा जो निधी या मतदारसंघामध्ये आणला, त्यामध्ये खऱ्या अर्थानं मी खासदार म्हणून माझं श्रेय घेत नाही, तर या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, अजितदादा पवार यांच्या माध्यमातून हा मला निधी आणला। आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जो विकासाच्या ज्या संकल्पना आहेत त्यामध्ये निधीची आता कमतरता नाही। आणि म्हणून मधला काही 5 वर्षातला काही 2-3 वर्ष काळ असा गेला की त्यामध्ये काही नैसर्गिक आपत्ती आल्या, त्यामध्ये मोठा पाऊस आपल्याकडे झाला, पूर आले, अतिवृष्टी झाली, त्यानंतर कोरोना आला आणि त्या 2-2.5 वर्षामध्ये काही फारसं काम आपण करू शकलो नाही। खासदार फंड सुद्धा आरोग्यासाठीच वापरला गेला आणि त्यानंतरच्या काळात मात्र अतिशय चांगलं उठावदार काम आपल्याला करता आलं, त्याचा आनंद मला निश्चितपणे नाही। 5 वर्ष जर मिळाली असती तर मला वाटतं या लहान मोठ्या समस्या सुद्धा राहिल्या नसत्या। 5 वर्ष मला मिळाली पण फंड नव्हता 5 वर्ष, आणि म्हणून निश्चितपणानं जरी फंड नसला तरी बॅकलॉग पूर्ण करण्याचा प्रयत्न खासदार म्हणून केला आणि मला चांगल्या पद्धतीने साथ वरिष्ठांनी दिली। आणि निश्चितपणानं या पुढच्या काळामध्ये नैसर्गिक आपत्ती आता एकदाच येते, काय सारखी येत नाही। या पुढच्या काळामध्ये सुद्धा राज्य शासनाच्या माध्यमातून, केंद्र शासनाच्या माध्यमातून हा सगळा परिसर आता डेव्हलप व्हायला लागला आणि समस्या अनेक आहेत आणि या सगळ्या समस्या सोडवण्यासाठी इथल्या सर्व नेत्यांच्या, रिंकू देसाई असतील, त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांच्या सूचनेनुसार मी कायमपणाने या विकासासाठी प्रयत्न राहणार की या परिसरातील सर्व म्हणजे सृष्टी पार्क असू दे, मथुरा नगरी असू दे, गणेश पार्क, जिल्हा परिषद, महेश्वर कॉलनी, भोगम पार्क, जांभळे कॉलनी, धनगर वसाहत, सगळ्या नागरिकांचे, महिलांचे, माता बहिणींचे पहिल्यांदा स्वागत करतो। आज आपण इथे सगळी जमलोय। जो रोड गेले 20 वर्ष झालं बोंद्रेनगर चौकातून पाडीला जाणारा रस्ता, त्या रस्त्यासाठी आज तागायत खूप पाठपुरावा केला, खरं त्याला यश यायला आज 20 वर्ष लागलीत। आज माननीय खासदार संजय मंडलिक साहेब यांच्या प्रयत्नातून हा रस्ता आज होतोय। त्यांच्यासाठी साहेबांनी 20 लाख रुपये दिलेत, तर 7 लाख रुपये दिलेत। आणि ह्या साहेब 20 वर्ष झाली, आज लोक बघितलं तर ह्या रस्ता पावसाळ्याच्या वेळी या रस्त्यावर कसरत असते, कारण का सिनियर सिटीजन असू देत किंवा महिला असू देत, ज्यावेळी खूप महिला आहेत त्यांना माहिती आहे, कितीतरी महिला याच्यातल्या पडलेल्या आहेत त्या रोडवर, कितीतरी पुरुष ज्येष्ठ माणसं पडलेले आहेत त्या रोडवर। ह्या रस्त्याची अवस्था आणि पडणाऱ्या लोकांची अवस्था बघून मी प्रत्येक वेळी तुम्हाला साहेब 5-6 वेळा भेटलो आणि तुम्ही माझ्या या पाठपुराव्याला म्हणजे माझी तळमळ बघून आज तुम्ही आज या रस्त्यासाठी 60 लाख रुपये दिलेत। तर पहिल्यांदा तुमचं मी आभार मानतो, कारण का संजय मंडलिक साहेब म्हणजे राजकारण नाही, कारण का कुठलंही राजकारण न करता
खरोखर जिथे विकास पाहिजे अशा ठिकाणी फंड देणे आणि लोकांची गैरसोय पूर्ण करणे हे ह्यांच्या डोक्यात असल्या कारणानं आज कुठेही म्हणजे की बघायचं की मंडलिक साहेब म्हटलं की राजकारणात कुणाला त्रास नाही असा विषय आहे. कोल्हापूर राजकारणात पायात पाय घालायचं हा विषय आहे, तर मंडलिक साहेबांचा कधीही कुणाला त्रास नाही. आज आम्ही असू दे प्रत्येक गोष्टीत साहेबांच्याकडे गेलो. पहिल्यांदा मी साहेबांच्याकडे गेल्या मला 40 लाख रुपये माझ्या वॉर्डासाठी मिळालेत. त्याच्यात शाहू चौकातला हायमॅक्स असू दे, आज तुम्ही संध्याकाळी जाताय हा हायमॅक्स कडून जाताय, हा उजेड पडलाय, हा साहेबांच्यामुळे सगळं झालंय. गंगाई लॉन बसला पण असू देत, तो असू देत, साई प्रसाद मधला हायमॅक्स असू देत, त्यानंतर शिवशक्ती कॉलनी जिथे दलदल होती, माणसं जाऊ शकत नव्हती, जिथं पावसाळ्यात कमरे एवढं पाणी आहे अशा ठिकाणी दादा तुम्ही तो फंड दिला मला 8 लाख रुपये, त्या शिवशक्तीतला रस्ता झाला. ती लोक तुमची खूप वाट बघितली की बाबा एवढं आम्ही म्हणजे अडचणीत माणसाला कधी असते ज्यावेळी आपल्या घरापर्यंत झळ पोचत्या त्या रस्त्याची किंवा त्या गटरची किंमत कळत्या. ती लोक एवढी तुमच्याबद्दल भावनिक आहेत दादा की ती लोक म्हणत होती की साहेब येऊ देत, आमच्या इथं एवढी काम केलं, खरं त्या दादांचा आम्हाला आभार मानायचा आहे. भविष्यात मी घेऊन जाणारच आहे तुम्हाला त्या कॉलनीत. त्या नरसी कॉलनी धनगर वसाहत असू दे, केदारनी बिकरी अशी जो रस्ता आहे तो तुमच्या माध्यमातून दादा झाला, त्याचं उद्घाटन दुसऱ्यांनी केलं, ठीक आहे काही हे नाही, तर लोकांना माहिती आहे की तो रस्ता तुम्ही केलाय. त्यामुळे आम्ही प्रत्येक घरात पोहोचणारा कार्यकर्ता आहे मी दादा. माझ्या माध्यमातून जिथे जिथे तुम्ही विकास काम केला तिथेपर्यंत माझं एकच एक उद्दिष्ट आहे, ज्यांनी केलंय त्याचं नाव व्हायला पाहिजे, भले माझं नाव नाही होते खरं साहेब तुमचं नाव व्हायला पाहिजे. या पद्धतीने मी प्रत्येक घरापर्यंत तुमचं नाव पोहोचवलेलं आहे किंवा माझ्या दादांच्या माध्यमातून विकास काम होते. आणि आज हा एवढा मोठा विषय की तुम्ही आज मार्गी लावला दादा, त्याबद्दल आम्ही फुलेवाडी रिंग रोड परिसरातील सर्व कॉलन्या, म्हणजे असं नाही की ह्या मर्यादित या रस्त्यावर येणाऱ्या 10-12 कॉलन्या नाही, फुलेवाडी परिसरातील सर्व कॉलन्या तुमचा आभार आहे. भविष्यात दादा तुमच्या हातून असंच काम होत राहू देत. आज तुम्ही विद्यमान खासदार आहे, भविष्यातला भावी खासदार पण तुम्हीच असणार आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही 4 पावलं पळणार तिथे मी दादा 400 पावलं पळणारा कार्यकर्ता आहे. जिल्ह्यात प्रत्येक गावाशी माझा संपर्क आहे. तुम्ही जिथं माझं एकच आहे, ज्यांनी आपल्यासाठी केलं त्याची उतराई करण्यासाठी प्रत्येक गावात मी तुमच्यासाठी माझ्या स्वतःच्या खर्चाला पोहोचणार आणि प्रत्येक ठिकाणी खासदार संजय मंडलिक साहेबांच्यासाठी मी प्रयत्न करणारा कार्यकर्ता आहे. असंच तुमचा आशीर्वाद आमच्या पाठीशी असू दे. भविष्यात खूप समस्या आहेत दादा, प्रत्येक कॉलनीत समस्या आहेत. उपनगरातला हा विकसित भाग आहे, याच्याकडे दुर्लक्ष झालंय राजकीय लोकांचं. तुमचं लक्ष आहे. अमल माडिक साहेबांच्या माध्यमातून पण इथे खूप कामं होतात, धनंजय माडिक साहेबांच्या माध्यमातून पण कामं होतात साहेब. तर तुमच्या माध्यमातून आज कामं झाल्यात, भविष्यातले आणखी लोक खूप तुम्हाला निवेदन देणार आहेत. या भागात खूप समस्या आहेत साहेब. फुलेवाडी रिंग रोड पासून धरला, आज फुलेवाडी सोसायटी असतात आणि थोडी मर्यादित लोकसंख्या चिपटून लोक असल्या कारण तिथे विकास काम झालं. सर्जना माडिक पाटील साहेब असू देत किंवा राहुल माने साहेब असू देत, यांच्या माध्यमातून कामं होत गेलेत तिथं. तर भविष्यात ह्या उपनगरासाठी एक सक्षम नेता किंवा राजकीय ह्याच्यातून तुमचं लक्ष असावं की बाबा बोंधनगर भगवा चौक असू दे किंवा आपटेनगर सुर्वेनगर पर्यंत दादा तुमचं लक्ष असू दे. विकसित भाग आहेत, खूप कॉलन्या आहेत आणि सगळी माणसं आपल्या जिल्ह्यातून आलेले आहेत. सगळी राधानगरी असू देत, गगनबावडा असू देत, शाहूवाडी असू देत किंवा चंदगड असू देत, ह्या येणाऱ्या माणसं आहेत, त्या भागातली माणसं आहेत दादा. आणि तुम्ही प्रत्येक कॉलनीकडे ठीक आहे तुमचं कामाचा धडा काय, फक्त एवढंच की दादा थोडंसं आपण श्रेय घ्यायला कमी पडतोय. म्हणजे एवढं काम करून आपण श्रेय घ्यायला कमी पडलोय. आपण प्रत्येक शहरातील एका डॉक्टर महिलेस वेगवेगळ्या 15 मोबाईल नंबरवरून वारंवार फोन करून आणि पाठलाग करून त्रास देण्याचा प्रकार घडला आहे. याबाबत पीडित महिलेने राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून मोबाईल नंबरवरून संशयिताचा शोध सुरू आहे. याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील एका डॉक्टर महिलेस अनोळखी मोबाईल नंबरवरून फोन येत होते. सुरुवातीला त्यांनी याकडे दुर्लक्ष केले, मात्र संबंधित व्यक्तीने वेगवेगळ्या नंबरवरून फोन करून त्रास देणे सुरूच ठेवले. लज्जा उत्पन्न होईल असे अश्लील बोलणे, धमकावणे असे प्रकार त्याच्याकडून सुरूच होते. काही वेळा त्याने पाठलागही केला. मे 2022 पासून सुरू असलेल्या प्रकाराला कंटाळून अखेर पीडित महिलेने राजारामपुरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. मोबाईल नंबरवरून संशयिताचा शोध घेण्याचे काम सुरू असल्याची माहिती निरीक्षक अनिल तनपुरे यांनी दिली. कृष्णा कालव्यात पाणी सोडण्यासाठी सांगली जिल्हाधिकारी डॉक्टर राजा दयानिधी यांनी सातारा जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना पत्र पाठवले आहे. त्यानुसार डुडी यांनी तारळी धरणातून कृष्णा कालव्यात 1 TMC पाणी सोडण्यासाठी हिरवा कंदील दाखवला आहे.
या निर्णयामुळे पलूस, वाळवा, तासगाव, मिरज, कराड तालुक्यातील 54 गावांच्या पाणी टंचाईचा प्रश्न सुटणार आहे. कृष्णा कालव्याचे पाणी पलूस तालुक्यातील तुपारी येथे वसगडेपर्यंत जाते. तालुक्यातील बहुतांश शेती ही आरफळ व कृष्णा कालव्यावर अवलंबून आहे. मात्र गेल्या अनेक दिवसांपासून आरफळ योजना व कृष्णा कालव्यात पाणी सोडले नसल्याने या भागातील शेती धोक्यात आली आहे. पाण्याअभावी सध्या ऊस, द्राक्षे, केळी, भाजीपाला, फुले व इतर पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. पाटबंधारे विभागातील राजकीय हस्तक्षेप थांबवून कोर्टाच्या आदेशाप्रमाणे कृष्णा कालव्यावर आरक्षित असलेले 2.70 टीएमसी पाणी नियमित फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, मे, जून आवर्तन सुरळीत सुरू व्हावे, अन्यथा अजूनही भीषण परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे. सर्व शेतकऱ्यांच्या दृष्टीने कृष्णा कालव्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावा अशी शेतकऱ्यांची मागणी होती. राज्यातील धरणांमध्ये उन्हाळ्याआधीच 44.90% पाणीसाठा उतरला आहे. परिणामी नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा बसणार आहेत. जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार मराठवाड्यात आजच्या घडीला केवळ 23.36% पाणी शिल्लक राहिले आहे. औरंगाबाद विभागातील 44 लहान मध्यम मोठ्या धरणांमध्ये आज दिनांक 6 मार्च रोजी 26.49% पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. राज्यातील एकूण पाणीसाठ्याच्या तुलनेत मराठवाड्यात सर्वात कमी पाणी शिल्लक असल्याचे जलसंपदा विभागाच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. मराठवाड्याच्या अनेक गावांची तहान भागवणारे सर्वात मोठ्या जायकवाडी धरणात आता 25.6% पाणीसाठा शिल्लक आहे. आता 543.99 दलघमी पाणी जायकवाडीत राहिली आहे. बीडमधील मांजरा धरण आता अवघ्या 10.79% गेले आहे, तर हिंगोली जिल्ह्यातील एलदरी 41.10 वर आली आहे. सिद्धेश्वर 75.72% भरले होते. नांदेड जिल्ह्यातील विष्णुपुरी धरणात आता 46.73 दलघमी पाणीसाठा शिल्लक राहिला असून निम्न मनारमध्ये 34.61% पाणी उरले आहे. जिल्ह्यात रत्नागिरी नागपूर महामार्ग पूर्ण झाल्याने शक्तीपीठासारख्या आणखी एका महामार्गाची गरज नाही. शक्तीपीठामुळे कित्येक एकर पिकाऊ शेतजमीन बाधित होऊन शेतकऱ्यांचे नुकसान होणार आहे. त्यामुळे नव्या महामार्गाला सर्वतोपरी व पूर्ण ताकदीने विरोध करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला. या संदर्भात मंगळवारी सांगलीत कष्टकऱ्यांची दौलत सभागृहात बैठक झाली. किसान सभेचे प्रदेशाध्यक्ष उमेश देशमुख, स्वाभिमानी संघटनेचे महेश खराडे व नागरिक जागृती मंचाचे सतीश साखळकर यांनी बैठकीचे आयोजन केले होते. विरोधाचा पहिला टप्पा म्हणून गुरुवार दिनांक 7 मार्च रोजी जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरले. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाचे राजपत्र शासनाने प्रसिद्ध करताच तासगाव, मिरज, कवठे महाकाळ तालुक्यातील शेतकऱ्यात अस्वस्थता निर्माण झाली आहे. बागायती पिकांखालील जमिनी महामार्गासाठी जाणार असून त्यासाठी पुरेसा मोबदला मिळणार नाही. त्याचबरोबर सांगली जिल्ह्यातील या गावातील जमिनींचे संपादन होणार आहे. एकूण 1135 गट क्रमांक बाधित होणार आहेत. सुमारे 4,500 शेतकरी कुटुंबांना महामार्गाचा फटका बसणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पिंपरी ते निगडी या मेट्रो मार्गाच्या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. कोलकाता येथून पंतप्रधान मोदी यांनी ऑनलाईन माध्यमातून हे भूमिपूजन केले. TCMC मेट्रो स्थानकावर हा भूमिपूजन समारंभ आज बुधवारी संपन्न झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज बुधवारी पिंपरी ते निगडी मेट्रो मार्गाचे भूमिपूजन झाले. एस्प्लॅनेड मेट्रो स्टेशन कोलकाता येथून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मेट्रो प्रकल्पाचे ऑनलाईन माध्यमातून उद्घाटन करण्यात आले. यावेळी राज्यपाल रमेश बैस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. पुणे मेट्रोच्या स्वारगेट ते पिंपरी या मार्गिकेवरील दापोडीतील हॅरिस ब्रिज पासूनचा मेट्रो मार्ग पिंपरी चिंचवड शहराच्या हद्दीत येतो. मेट्रो पिंपरीपर्यंत आली, मात्र ते निगडीपर्यंत सुरू होणे आवश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली होती. त्यानुसार महामेट्रोकडून या विस्तारित मार्गाचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला. त्याला राज्य शासनाची परवानगी मिळाली आणि हा अहवाल केंद्राकडे गेला. पिंपरी ते निगडी या विस्तारीकरणाला केंद्रीय गृहनिर्माण व नागरी कामकाज मंत्रालयाने 23 ऑक्टोबर 2023 मान्यता दिली होती. या कामासाठी 910 कोटी 18 लाख रुपये एवढा खर्च येणार आहे.
आज बुधवारी उद्घाटन झाल्यानंतर प्रत्यक्ष कामाला सुरुवात होणार आहे। हे काम 39 महिन्यांमध्ये पूर्ण होईल असे सांगण्यात आले। मंगळवारी मेटाच्या 2 प्रमुख सर्व्हिसेस कार्यरत नव्हत्या। फेसबुक आणि इंस्टाग्राम काल रात्री अचानक ठप्प झालं। फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या सेवेवर फक्त भारतातच नाही तर जगभरात परिणाम झाला। कोट्यावधी युजर्स यांच्या फेसबुक अकाउंटचा ऍक्सेस मिळत नव्हता। इंस्टाग्रामवरील फीड अपडेट होत नव्हतं किंवा युजर्स रील प्ले करू शकत नव्हते। जवळपास तासभर ही स्थिती कायम होती। मात्र रात्री उशिरा कंपनीने आपली सेवा पूर्ववत केली आहे। फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या सेवा काल का बंद होत्या असा प्रश्न लोकांच्या मनात येत आहे। आपण अकाउंट अचानक हॅक झालं आहे की काय अशी भीती अनेकांना वाटली, पण सत्य वेगळे होते। मेटा सर्व्हिस बंद होण्याचे कारण म्हणजे तांत्रिक समस्या। मात्र कंपनीने या समस्येबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही। डाऊन डिटेक्टरवर हजारो लोकांनी वेबसाईट डाऊन झाल्याच्या तक्रार केल्या होत्या। मेटाचे स्पोक्सपर्सन अँड स्टोन यांनी सांगितले की मंगळवारी ही समस्या दूर झाली आहे। सर्व्हिसेस डाऊन असल्याबद्दल त्यांनी माफीही मागितली आहे। महावितरणमध्ये शासनाकडून नवीन कामगार भरती केली जात आहे। त्यात ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता रात्रंदिवस स्वतःचा जीव धोक्यात घालून गेल्या 15 ते 20 वर्षांपासून कंत्राटी कामगार म्हणून काम करणाऱ्यांना कायम करण्याची मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी मंगळवारी केली। कोल्हापुरातील महावितरणच्या कार्यालयासमोर सुरू असलेल्या कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाला त्यांनी भेट दिली। त्यावेळी झालेल्या द्वार सभेत ते बोलत होते। महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटनेच्या संयुक्त कृती समितीतर्फे कोल्हापुरात महावितरण कार्यालयासमोर आंदोलन सुरू आहे। यावेळी नेत्यांनी द्वार सभा घेतली। वीज मंडळाच्या 3ही कंपन्यातील सर्व 20 कंत्राटी कामगारांना कायम करावे, नवीन नोकरी भरती प्रक्रिया राबवू नये, सध्या मिळत असलेल्या एकूण पगार भत्ता या संदर्भात 1 एप्रिल 2023 पासून मागील सर्व फरकांसह 30% वेतन वाढ करावी, मनोज रानडे समितीच्या अहवालातील शिफारशींची तातडीने अंमलबजावणी करावी, प्रलंबित प्रश्नांवर सकारात्मक निर्णय घ्यावेत असे आदेश संबंधित कंपन्यांना कळवावेत। रानडे समितीच्या शिफारशीनुसार भरतीसाठीची वयोमर्यादा समान असावी, कंत्राटी कामगारांना सामावून घेताना वयोमर्यादेत सवलत द्यावी, कंत्राटदार हटवून शासनाचे 30% पैसे वाचवावेत, अपघात विमा, सेवानिवृत्तीची ग्रॅच्युइटीचा लाभ देण्यासह इतर मागण्या संघटनेने केल्या आहेत। येत्या 2 महिन्यात होणाऱ्या सार्वत्रिक निवडणुकांपूर्वी आंतरराज्य तसेच आंतरजिल्ह्यातील सीमा चौक्यांवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांना अधिक मजबूती देण्याचा निर्णय मंगळवारी झालेल्या समन्वय बैठकीत घेण्यात आला। निवडणुकीवर परिणाम होऊ शकणाऱ्या चलन, मद्य आणि इतर वस्तूंची अवैध वाहतूक रोखण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना यावेळी कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि बेळगाव प्रशासनाला दिले आहेत। येथील रेसिडेन्सी क्लब येथे झालेल्या या बैठकीत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी आढावा घेतला। कोल्हापूरच्या सीमेला लागून असलेल्या कर्नाटक जिल्ह्यातील व लगतच्या इतर जिल्ह्यातील अधिकाऱ्यांनी या चर्चेत भाग घेतला। निवडणूक आदर्श आचारसंहितेचे कोणतेही उल्लंघन होणार नाही याची खात्री करण्यासाठी दोन्ही राज्यातील व शेजारील जिल्ह्यांच्या अधिकाऱ्यांनी संपूर्ण समन्वयासाठी सहमती दर्शवली। कोल्हापुरात कर्नाटक, गोवा, सिंधुदुर्ग, सांगली व रत्नागिरी येथून मोठ्या प्रमाणात विविध साहित्य, वस्तू तसेच औद्योगिक वाहतूक होत असते। यामुळे सर्व सीमा भागात प्रमुख रस्त्यांसह आतील लहान मार्गावर बारकाईने लक्ष ठेवण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी दिल्या। ते म्हणाले, निवडणूक आदर्श आचारसंहितेची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी, कायमस्वरूपी चेकपोस्ट सोबतच सीमेवर तात्पुरत्या चेकपोस्ट उभ्या करा, यासाठी त्यांना पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध करून द्या। कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील विविध चेकपोस्टबाबत माहिती सादर केली। सांगलीचे जिल्हाधिकारी राजा दयानिधी यांनीही सादरीकरण केले। बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनीही या आढावा बैठकीत भाग घेतला। प्रास्ताविक उपजिल्हा निवडणूक अधिकारी समाधान शेडगे यांनी केले। निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांनी आभार मानले। आजच्या टॉप 9 न्यूज इथे संपल्या। पुन्हा भेटू नव्या बातम्यांसोबत। तोपर्यंत तुम्ही पाहत रहा SP9 मराठी। युअर टाइम युअर न्यूज। धन्यवाद।